पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या अत्याधुनिक मूट कोर्टचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले। यावेळी मुख्य मान्यवर म्हणून आमदार महेश बालदी, संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडेकर, महापौर नितीन पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पंचायत समिती सभापती रंजन आवासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, स्थायी समितीचे माजी सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, संस्थेचे संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, जी.के. गुजर चॅरिटेबल ट्रस्टचे व्हाईस चेअरमॅन इंद्रजित गुजर, वीरेंद्र गुजर, संस्थेचे सचिव डॉक्टर एस.टी. गर्दे, संस्थेचे संचालक अनिल भगत, संजय भगत, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, ॲडव्होकेट राहुल घरत, स्वप्नील ठाकूर, अमोघ ठाकूर, VDIPLचे वैभव देशमुख, प्राचार्य सानवी देशमुख तसेच CKD महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.K. पाटील यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार रविशेठ पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे कौतुक करत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव लौकिक वाढविल्याचे सांगितले। तसेच रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील अनमोल हिरा असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या यशाचे श्रेय शिक्षक, विद्यार्थी, पालक, सहकारी आणि हितचिंतकांच्या सामूहिक योगदानाला दिले। गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला। या कार्यक्रमात शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच पद्मश्री डॉक्टर D.Y. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। LLB होऊन लंडनला जाऊन LLM झाला, बॅरिस्टर आपण ज्याला म्हणतो ना, त्या प्रकारचे बॅरिस्टर शब्द आज वापरला तर तोच शिक्षण ते झालं। आणि आता इथं एक कायदेशीर सल्लागार म्हणून आहे, त्यालाही आम्ही एक अभिनेती दिलेली आहे, ते जे काय लागेल तर। आमदार प्रशांत ठाकूर इथले संचालक आहेत, मी संचालक आहे, मी चेअरमन झालोय, व्हाईस चेअरमन आहेत, अरुण शेठ भगत त्यांच्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन म्हणून येऊ शकणारे अध्यक्ष आहेत। पण अशा पद्धतीनं हे शिक्षण इथलं जे आहे हे आम्ही चांगलं उत्तम प्रकारचं, आम्हाला कुणी चॅलेंज द्यायचं तर म्हणजे वरचे 5-7 लोक येतील ना, तेच येऊ शकतील अशा प्रकारचं आहे। कारण शरद पवार साहेबांनी ते आक्षेप केलेले आहे। शरद पवार साहेबांनी इथला आमचा इतका मोठा मुख्यमंत्री आणि हे सगळे आमच्यावर सरकार झाल्यावर साताऱ्यामध्ये सत्कार ठेवला। पवार साहेब स्वतः त्यांनी आयोजित करायला लावलं, सर्व ठेवलं, तर त्याचं कारण शिक्षण क्षेत्रात केलेलं आमचं हे काम आहे। समाज सेवा म्हणून आम्ही करतो, राजकारण आमच्या आता रंजन डोक्यावर दिलेलं आहे। म्हणून हे चांगलं लॉ कॉलेज बिल्डिंग चांगलं आहे, आत आलं बरं वाटतं, बाहेरून बरं वाटतं, शिक्षणही तशाच प्रकारे मिळालं पाहिजे। पण या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्या केसेस चालवायला, त्यांच्यावर होणारा अन्याय, हे लॉ कॉलेज आहे तर कोर्टामध्ये ते उभे राहतील, उच्च न्यायालयात राहतील, हायकोर्टात राहतील, पुढे सुप्रीम कोर्टावर राहतील, तर हे करत असताना त्यांनी सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। पैशाची मोठी अपेक्षा न ठेवताना आपण जे शिकतोय तर या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांच्यासाठी मिळावं, जनतेची सेवा करावी ही आमच्या अपेक्षा आहे। इथे होणारे तरुण जे आहेत त्यांना आम्ही जे भगत साहेबांनी जे काम केलंय, क्रिमिनलवाल्यांनी जे काम केलंय, तर त्या प्रकारे आपल्याला ह्या लोकांनी सुद्धा म्हणजे वकील झालेले त्यांनी ते काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि मला वाटते इथे जे संस्कार होतात, शेवटी संस्कारावर आहे सगळं काय, तर जे संस्कार आपण आमच्यावर झालं त्यामुळे आम्ही घडलो, आता आम्ही जे संस्कार करतोय तर त्याच्यातून ही मुलं सुद्धा, हे विद्यार्थी सुद्धा घडावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे। स्मरणात राहील त्या संस्थेचं हे ऑफिस प्रशांत ठाकूरांच्या वाढदिवशी झालं, हे स्मरणात राहणं अधिक चांगलं आहे मला वाटते। आणि त्यात आपण नाही की आपल्या मुलांची वाढदिवस ठेवताना काय त्यात हे करतो, तर तसं आपण मला वाटते माझं नाव राम बाबांनी माझ्या ठेवलं, माझ्यावर राम ठेवलं, मी राम काय झालेलं नाही, पण रामाचे संस्कार थोडे बनवून मी चाललेलं आहे। तर तसं प्रशांत ठाकूर शांत आहेत, शांत चित्ताने त्यांनी हे संस्थेचं कारभार पुढं करावं अशी आमच्याशी परिस्थिती करावं आणि त्या दृष्टीनं दुर्देशीर आता जावे जरा। धन्यवाद। आपल्याला या ठिकाणी जरूर सांगितलं पाहिजे या संस्थेचा कारभार आणि संस्थेची या ठिकाणी चाललेली जी वाटचाल आहे
त्या वाटचालीला कुठेही तोड नाही. मला वाटते या रायगड जिल्ह्यात आणि ठाणा जिल्ह्यात एवढं नाव कमावलेलं कुठलंही कॉलेज मी आजपर्यंत बघितलेलं नाही.